तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देत असतानाचे 108 फूट उंचीचे भव्य शिल्प तुळजापुरात लवकरच साकारले जाणार आहे. धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागावी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ. या शिल्पाच्या माध्यमातून शिवभवानी शिल्पाचा अंगावर शहारे आणणारा प्रेरणादायी इतिहास सर्व भाविकांना अनुभवता येणार आहे. त्यासाठी राज्याच्या कला संचालनालयाकडे देशभरातील मान्यवर शिल्पकारांकडून शिल्प नमुने मागविण्यात येणार आहेत. हे भव्य शिल्प केवळ एका ऐतिहासिक घटनेचं प्रतीक नसून शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या महान प्रारंभाच्या प्रेरणेची जाज्वल्य गाथा असणार आहे, अशी माहिती तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. करतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम जे आहे ते आपण सुरू केलेलं आहे आणि त्याचबरोबरीने आपल्या महायुती सरकारने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि दोन्ही आपले उपमुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांनी आणि पूर्ण मंत्रिमंडळाने आपल्याला आपल्या विकास कामाच्या प्रकल्पामध्ये सहकार्य दिले. शासन निर्णय निर्गमित झालाय आणि त्या अनुषंगाने गेल्या आठवड्यामध्ये आपण आढावा बैठक देखील मुंबईत घेतली आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने आता अनेक कामं जी आहेत त्याचे टप्पे ठरवून दिलेले आहेत आणि कामं सुरू झालेली आहेत. एका विशिष्ट विषयाच्या बाबतीत आपल्यापर्यंत मला माहिती द्यायची होती, ती म्हणजे आपण जो 108 फीटचा पुतळा आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असतानाचा जो आपण पुतळा 108 फीटचा उभा करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला होता, ज्याला आता मान्यता मिळालेली आहे. प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.